राहुल हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा होता. शहरात नोकरी करताना त्याला पार्ट्यांमध्ये रमायला आणि मित्रांसोबत मजा करायला आवडत असे. एका दिवशी त्याला त्याच्या लहानपणीचा मित्र सतीश याच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं. राहुल खूप आनंदी झाला, कारण सतीशचं लग्न अनेक वर्षापासून अडकलं होतं. कित्येक वेळा नाते होऊनही तोडले गेले होते, पण यावेळी लग्न नक्की झालं होतं. सतीशने फोन करून सांगितलं, "भाई, यावेळी लग्न ठरलंय, तुला यायलाच लागेल." राहुलने ऑफिसमधून रजा घेतली, आपलं सामान बांधलं आणि सुगंधवाडी या गावासाठी रवाना झाला. सुमारे 6 ते 7 तासांचा प्रवास करून राहुल गावात पोहोचला. संध्याकाळचे साधारण 7:30 वाजले होते, पण गावात अजब शांतता पसरली होती. राहुल कुठेतरी ऑटो किंवा दुसरं वाहन मिळेल या आशेने थोडा वेळ एका ठिकाणी उभा राहिला, पण तिथे कुणीही दिसलं नाही. राहुलला थोडं विचित्र वाटलं. शेवटी त्याने चालतच सतीशच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. रात्रीचे किड्यांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते. गावात पोहोचल्यावर राहुलला जाणवलं की लोक त्याला पाहून आपापल्या घराच्या खिडक्या आणि दारं बंद करत आहेत. हे बघून राहुलला खूप अजब वाटलं. शेवटी तो सतीशच्या घरी पोहोचला. सतीश आणि त्याच्या कुटुंबाने त्याचं अगदी प्रेमाने स्वागत केलं. घरामध्ये लग्नाची तयारी चालू होती आणि प्रत्येक कोपऱ्यात लग्नाचा आनंद दिसत होता. पण संध्याकाळ संपता संपता गावाचा माहोल अचानक बदलला. चौफेर सन्नाटा आणि विचित्र भीतीचं वातावरण पसरलं. राहुलला हे सगळं खटकू लागलं. यार, हे गावकरी रात्री इतक्या लवकर घरात का लपून बसतात? राहुलने सतीशला विचारलं. सतीश हसत म्हणाला, "बाई, गावकरी अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना वाटतं रात्री इथे एक मुलगी भटकते आणि अविवाहित मुलांना आपल्यासोबत नेऊन जाते." राहुलला हे सगळं हास्यास्पद वाटलं. तो या गोष्टीचं खरं कारण जाणून घेण्यासाठी गावातील वयोवृद्ध लोकांना भेटला. चौपाळमध्ये बसलेल्या म्हाताऱ्यांकडे त्याने विचारलं. त्यावर एका आजोबांनी घाबरत सांगितलं, "बेटा, ती मुलगी रात्री गावात येते. ती अविवाहित पुरुषाला 'तू मला आवडतोस, माझ्यासोबत चल' असं म्हणते आणि जो तिच्यासोबत जातो तो कधीच परत येत नाही." हे ऐकून राहुलला समजलं की गावकरी त्याला पाहून खिडक्या दारं का बंद करत होते. पण राहुलने या गोष्टी उडवून लावल्या. "आजोबा, या सगळ्या जुन्या कथा आहेत. अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं आता बंद करा," राहुल म्हणाला. लग्नाचा दिवस उजाडला. गावभर आनंदमय वातावरण होतं. रात्री लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या. सगळे थकले होते, त्यामुळे राहुलने अंगणातच झोपण्याचं ठरवलं. गावकरी त्याला बाहेर झोपण्यापासून थांबवत होते, पण राहुल त्यांच्या भीतीची मजा घेत होता. तो म्हणाला, "काही होणार नाही, तुम्ही सगळे उगाच घाबरता." राहुल एकटाच बाहेर झोपला. चंद्राकडे बघता बघता त्याचे डोळे लागले. रात्री 2च्या सुमारास राहुल अचानक जागा झाला. त्याच्या कानात एक हळुवार आवाज घुमत होता, "मला तू आवडतोस, माझ्यासोबत चल." राहुलने डोळे उघडले. त्याच्या अंगावर एक मुलगी बसलेली होती. तिचे लांब केस
वाऱ्यात उडत होते आणि तिच्या डोळ्यात केवळ काळोख आणि पोकळी होती. राहुल भयाने थिजला होता. नीट पाहता त्याला जाणवलं की ती मुलगी दुसरी कुणीही नसून सतीशची नवीन नवरी होती.